16 रोजी मी व माझ्या सहकारी प्रभाग क्रमांक 7 मधील दोन्ही उमेदवार आम्ही सर्व महापुरुषांना वंदन करून आज या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे। प्रभाग क्रमांक 7 हा तसा शहराचा मुख्य भाग म्हणून गणला जातो आणि त्या प्रभागामध्ये विकासाचे व प्रलंबित राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांच्या आग्रहास्तव हा फॉर्म उमेदवारी अर्ज मी दाखल करतो आहे। तसेच मी माझा परिचय थोडक्यात करून देतो। मी सिव्हिल इंजिनियर असून मी या सर्व क्षेत्रामध्ये विकास कामांच्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि माझे जे सहकारी आहेत सौ सोनल आजमेरे या सुद्धा उच्च शिक्षित असून कोपरगावातील सगळ्या जनतेला माहीत आहे की आजमेरे आणि आढाव कुटुंब हे कोपरगावाचे ज्यावेळेस कोपरगावची जडणघडण झाली, या जडणघडणमध्ये माधवराव आप्पा 15 वर्ष नगराध्यक्ष व कैलासवासी जंगूशेठ आजमेरे हे 9 वर्ष नगराध्यक्ष राहिलेले आणि ह्या काळामध्ये जंगूशेठ आजमेरेंच्या नाव आजही अजरामर आहे की त्यांनी 60 वर्षापूर्वी जे सिमेंटचे रस्ते कोपरगावात बनवले ते रस्ते आज तसेच्या तसे आहे। त्यामुळं प्रभाग क्रमांक 7 मधल्या व्यापारी वर्गातून जनतेतून खूप प्रमाणात प्रचंड मागणी होती की या दोन्ही घराण्यांचा हा वारसा पुढं चालावा, म्हणून आम्ही उच्च शिक्षित जसा प्रसाद आढाव सिव्हिल इंजिनियर व माझी मिसेस माझी धर्मपत्नी सोनल आजमेरे ही BSc मायक्रोबायोलॉजी, MSc बॉटनी, BEd आणि डिप्लोमा इन फार्मसी एवढं एज्युकेशन केलेलं असून तिला सर्व महिलांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यामध्ये तिची इच्छा आहे। त्यामुळं आम्ही स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांचा आदर्श मानून विवेक भैया कोल्हे यांच्या आग्रहास्तव ही उमेदवारी लढविण्याचे ठरवले आहे आणि कोपरगावातील सर्व जनतेचा आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही आजमेरे व आढाव कुटुंबीय अशीच इथून पुढेही कोपरगावची सेवा देण्यास तत्पर आहोत। तुमच्या प्रभागामध्ये कोणते प्रलंबित प्रश्न आहे जे तुम्ही सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे की प्रभाग क्रमांक 7 हा कोपरगाव शहराचा आत्मा आहे। कोपरगाव शहरामधील सर्व प्रमुख बाजारपेठ, सर्व व्यापारी बाजारपेठ ही प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहे आणि ह्या सर्व प्रमुख व्यावसायिकांना पार्किंगचा फार मोठा त्रास होतो। सर्व दुकानदारांच्या समोर गाड्या लागतात, त्यामुळे त्यांना व्यवसाय करण्यात अडचणी येतात। त्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून कोपरगाव शहरामध्ये आपल्याला ऑड आणि इव्हन पार्किंग जर करता आली तर त्यातून पार्किंगची समस्या सुटेल आणि सर्वसामान्य दुकानदारांच्या व्यापाऱ्यांच्या पण समस्या सुटतील। दुसरी गोष्ट, आपण दरवर्षी बघतो की सर्व सणासुदींच्या काळामध्ये रस्त्यामध्ये हॉकर्स लावले जातात, ठेले लावले जातात। त्यामुळे ज्या लोकांनी अतिशय प्रचंड पैसा खर्च करून दुकानी टाकले आहे त्या लोकांना त्या सणासुदीच्या काळात गिराईक मिळेनासे होतात। म्हणून आमचा हा प्रयत्न राहणार आहे की या काळामध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये स्पेशल हॉकर झोन निर्माण करायचे आणि त्या हॉकर झोनमधून या छोट्या व्यावसायिकांना स्वतः चांगला व्यवसाय करता येईल आणि मोठ्या दुकानदारांची सुद्धा समस्या मिळेल। त्यामुळे हे दोन प्रभाग क्रमांक 7 मधील जे जटिल प्रश्न आहे ते आपणास सोडवायचे आहे।